जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठाराचा हंगाम हा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे। मात्र सध्या या ठिकाणी फुलांचा बहर जो आहे तो काही प्रमाणात सुरू झालेला पाहायला मिळत आहे। तर माझं नाव चारू दत्त महेंद्र वाविस्कर, मी जळगावचा आहे। मी एक ॲग्रिकॉस आहे, हे माझे सगळे मित्र आहे। हा कार्तिक, साहिल आणि कौस्तुभ हे हा धुळ्याचा आहे, कोल्हापूरचा आहे। आम्ही बारामती कॉलेजला शिकण्यासाठी आहे। आम्हाला एक आवड असून म्हणजे फ्लोरिकल्चरची आवड असल्यामुळे आम्हाला माहिती होतं की इथं युनेस्को साईट आहे कास म्हणून, तर आम्ही फक्त एक्सप्लोअर करण्यासाठी आलो होतो। तर सध्या तरी इथं चवर जातीचं जे झाड आहे म्हणजे जिथं फुलं येतात ते फक्त इथं एक आलेलं आहे, म्हणजे फ्लरिश झालेलं आहे। कारण की अजून जे फ्लरिश सीझन आहे तो आलेला नाही पूर्णपणे, पण फक्त एक एक्सप्लोरेशन म्हणून आम्ही सगळे 4 जण आलेले होते इथं। आणि वातावरण एकदम शांत, एकदम विदाऊट पोल्युशनचं वातावरण आहे। ऑक्सिजन लेवल एकदम सुंदर आहे, म्हणजे मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटते आम्हाला। यामध्ये चवर जातीचं जे फूल आहे ते सध्या कास पठारावर पाहायला मिळत आहे। पूर्ण कास पठार हे सध्या पांढऱ्या शुभ्र अशा चवर जातीच्या फुलांनी बहरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच खरं तर हा हंगाम जो आहे कास पठाराचा तो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो। मात्र हे चवर जातीचं जे फूल आल्यामुळं हा सध्या कास पठारावर पांढरी शुभ्र अशी चादर जी आहे ती या पठारावर पाहायला मिळत आहे। सध्या जरी पर्यटकांची जरी संख्या कमी असली तरी मात्र हा चवर जातीचं फूल पाहण्यासाठी लांब लांबून पर्यटक आवर्जून या ठिकाणी कास पठाराला भेट देताना पाहायला मिळत आहे। एकूणच जवळपास 125 ते 150 दुर्मिळ फुलांच्या प्रजाती या कास पठारावर दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये येत असतात। मात्र हे चवर जातीचं जे फूल आहे ते 1 महिना आधीच या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळं या परिसराला सध्या पर्यटक हे आवर्जून भेट देताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, कास पठार, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।